मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह शरद पवार कोल्हापुरात आज एकाच मंचावर येणार। प्रतापसिंह जाधवांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळही उपस्थित राहणार। उपमुख्यमंत्री शिंदेंचा आज कोल्हापूर दौरा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे गटप्रमुखांचा मेळावा घेणार। उद्धव ठाकरेंचा आजपासून 8 नोव्हेंबरपर्यंत मराठवाडा दौरा। दगावाजरे संवाद दौऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसोबत उद्धव ठाकरे संवाद साधणार। नुकसान भरपाई मिळाली की नाही या संदर्भातली माहिती घेणार। मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर्स। सावधान उत्तर भारतीय, बटोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख। मुंबईतील विविध भागात उत्तर भारतीय सेनेकडून बॅनरबाजी। पोलिसांनी वादग्रस्त बॅनर्स हटवले। आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवर ठाम। इंडिया आघाडीतील घटक पक्षांसोबत युतीची तयारी, मात्र मनसेसोबत युती नको, काँग्रेसची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत नंदुरबारमध्ये भाजप आणि शिवसेनेची युती होणार नाही। डॉक्टर विजयकुमार गावित यांची भूमिका, तर शिवसेनेने भाजप विरोधात काम केल्यामुळे युती करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं स्पष्टीकरण। नंदुरबारमध्ये निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्का। शनिमांड तिलाली तलवारी या गावातील शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश। विजयकुमार गावित, हिना गावित यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांचा विशाल पाटलांवर निशाणा। अपक्ष खासदारांचा जास्त मनावर घेऊ नका। विश्वजित कदम काँग्रेसचे नेते आहेत, त्यांच्यासोबत आम्ही चर्चा करतोय, ते खासदारांशी बोलतील, जयंत पाटील यांचं वक्तव्य। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला। माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा ट्विट करत आरोप। रफिक शेख नावाच्या गुंडानं पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा आरोप। हल्ल्यातील जखमींची रवींद्र धंगेकरांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली।